वायर्स आणि केबल्स आपल्या आधुनिक जगाला ऊर्जा देणाऱ्या ह्या घटकांना चला जवळून पाहूया. आपण अनेकदा वायर आणि केबल हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण खरंच त्यात काही फरक आहे का? फरक अगदी सोपा आहे. वायर म्हणजे एकच कंडक्टर आणि केबल म्हणजे अनेक वायर्सचा समूह. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. आता त्यांची रचना पाहूया, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. चला आता केबलचे थर बाजूला सारून बघूया की तिच्या आत नेमकं काय असतं. केबलमध्ये कोर, इन्सुलेशन, शीथ आणि आर्मरिंग असे मुख्य भाग असतात. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. सर्वात आत असतो कोर म्हणजे कंडक्टर. हाच वीज वाहून नेण्याचं मुख्य काम करतो. प्रत्येक कोरवर इन्सुलेशनचं एक संरक्षक कवच असतं. हे शॉक लागण्यापासून आपल्याला वाचवतं. आणि सगळ्यात बाहेर असतात शीथ आणि आर्मरिंग. हे बाहेरील नुकसानीपासून आतल्या वायर्सना वाचवतात. पण थांबा, केबलमधल्या सगळ्याच वायर्स काही सारख्या नसतात. त्यांच्या रचनेतही फरक असतो. सॉलिड कोर वायर कडक असते, कायमस्वरूपी वायरिंगसाठी उत्तम. तर स्ट्रँडेड वायर लवचिक असते. म्हणूनच वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केबल्स तयार केल्या जातात. पर्याय खूप आहेत. उदाहरणार्थ कोॲक्शियल केबल्स या खास करून हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स वाहून नेण्यासाठी बनवल्या जातात. म्हणूनच इंटरनेट कनेक्शन, टीव्ही सिग्नल्स किंवा ऑडिओ व्हिडिओसाठी यांचा वापर होतो. आणखी एक प्रकार आहे ट्विस्टेड पेअर केबल्स. या डेटा ट्रान्सफरसाठी खूप वापरल्या जातात. यामध्ये वायर्सना पीळ दिल्यामुळे बाहेरील अडथळे कमी होतात. लॅन केबल्स हे याचंच उत्तम उदाहरण आहे. केबलच्या आतल्या भागांप्रमाणेच तिचं बाहेरचं आवरण म्हणजे शीथ सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. शीथसाठी वापरलेलं मटेरियल ठरवतं की केबल कुठे वापरायची. PVC, रबर असे अनेक पर्याय आहेत. आणि हो, या सगळ्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता जपण्यासाठी काही कठोर मानकं सुद्धा आहेत. म्हणून केबल घेताना BSC आणि ROHS सारखी सर्टिफिकेशन मार्क्स नक्की तपासा. तर मग हा फरक जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? कारण यामुळे सुरक्षा, खर्च आणि कामाची गुणवत्ता सुधारते. थोडक्यात या मूलभूत गोष्टी आपल्याला आपल्या जगाला ऊर्जा देणारं अदृश्य जाळं समजून घ्यायला मदत करतात. म्हणून पुढच्या वेळी कुठलाही कनेक्शन निवडण्याआधी विचार करा, कामासाठी हीच योग्य निवड आहे का?